गप्पा विथ पप्पा. मित्रांनो, महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा आहे. संतांवर संकट म्हणजे प्रत्यक्ष देवावर संकट. संत तुकाराम महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. बघूयात तो प्रयत्न यशस्वी होतो का ते. वळूया आजच्या आपल्या या पुढच्या गोष्टीकडे. काही जणांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांना मारलं, आणि मला ते मान्य नाही. कारण आमच्या इकडे आज पण मालिका आहे, अभंग आहे. अभंगात त्याचा उल्लेख आहे मालिकेमध्ये तुकाराम महाराजांच्या प्रयाण काळाचा. तर त्यावेळी तर काही लोकांचं म्हणणं आहे, जे नास्तिक आहे त्यांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांना मारला. मला ते ज्याने 8 पिढ्या पांडुरंगाची भक्ती केली, ज्या कुलाचाराने 8 पिढ्या ज्या पांडुरंगाची भक्ती केली, तो असा जाऊ देईल काय अधोगतीने? तुकाराम महाराज आता इथे कीर्तन संपल्यावर झोपणार आणि खड्ड्यात यांना गायब करणार. हे खड्ड्यात म्हणजे सांगणाऱ्याचं बरोबर आहे, मारले म्हणून सांगणाऱ्याचं. कारण त्यांनी काय लिहून ठेवलं? जिवंत गाडला त्याला. पण ह्या लफाणीच्या लोकांची संघटना मोठी असते. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खोटं बोलणाऱ्यांची मोठं प्रस्थ असतं. तर त्याप्रमाणे त्यांचं प्रस्थ मोठं, म्हणून ते आज तिथे काय झालं की तुकाराम महाराजांना मारला. पण तू मला सांग, 8 पिढ्याची पूर्वपुण्याई, आजोबा पंजोबा खापर पंजोबा ही सगळी जी मंडळी होती ती वारकरी. तर तिथे कसं झालं की त्याने खड्डा खणून ठेवला तयार. आता झोपला की उचलून आणून टाकायचं, त्यातून माती ओढायची. जेसीपी नव्हत्या त्यावेळेला, खोदाई चाललेली गप्प. ती कीर्तन करतात, त्या कीर्तनाच्या आवाजात खड्डा खोदलेला. प्रत्यक्ष परमेश्वराला काळजी पडली, हे जर ह्या ब्राह्मणांनी केलं तर भगवंताचं अस्तित्व जगात राहणार नाही. हे आता त्यांना जिवंत पुरणार ना, मग काय राहिलं भगवंताचं अस्तित्व? मला कोण देव म्हणेल? आवली तर ठेवणारच नाही, आधी उठलेलीच आहे ती, म्हणजे ती तर ठेवणारच नाही. तर म्हणाले आता काहीतरी केलं पाहिजे. कीर्तन संपता त्याने वरून विमान आणलं. विमान पांडुरंगाने गरुडाला पाठवला. गरुड वाहन कोणाचं होतं? विष्णूचं. ते आज पांडुरंगाकडे. तर तो ते विमान गरुडाला घेऊन आला आणि तुकाराम महाराजांना म्हणाला, चल आता इथलं कार्य तुमचं संपलेलं आहे, आता आपण जाऊया. तर तुकाराम महाराज म्हणाले, आवलीला घेऊन या, तिला येते काय विचारूया तिला. तर तेवढ्यातच तिची म्हस व्याली वाड्यात. आता त्याला कशी सोडू? त्या पोराला कशी सोडणार तिथे म्हैशीच्या? तिला तर उठता येत नव्हतं तत्काळ उठता येत नव्हतं तिला. वासराला त्या ती लुचणार कशी? बाबा मला आता वेळ ना, बुवा जात्यात त्यांना जाऊ दे, मी त्या वासराला आधी पाण्याला लावतो गायच्या म्हशीच्या. मग ती संसार सांभाळत राहिली. हे गेले वैकुंठाला गेले. पण लोकांचं आज म्हणणं, हे का सांगावं लागलं तर लोकांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांची हत्या झाली. तर हत्या झालेली नाही, करायचा प्रयत्न होता, पण 8 पिढ्याची पूर्वपुण्याई असल्यामुळे त्यांना हत्या करता आली नाही. त्या परमेश्वराने हत्या करायला त्यांची दिलेली नाही. हा माझा ठाम विश्वास. भक्तीचे जे 9 प्रकार आहेत, नवविधा भक्ती आहे, त्यातली एक जरी कुठली आचरली तरी मुक्ती मिळते. एक कुठली? आता माझ्या पंढरपुरात पाय ठेवला तरी तेवढंच पुण्य, दर्शन घेतलं तरी तेवढंच पुण्य.
मुखदर्शन घेतलं तरी तेवढंच, चरण दर्शन घेतलं तरी तेवढंच, चंद्रभागेत नुसती आंघोळ करून कळस दर्शन घेतलं तरी पांडुरंगाचं दर्शन, नामदेव पायरीवर येऊन जरी पांडुरंगाचं दर्शन घेतलं तरी पूर्ण दर्शन, तरी वारी पूर्ण होती. पर्यटक म्हणून जरी तो गेला तरी त्या तीर्थक्षेत्रात पाय पडला तरी त्याचं पापाचं क्षालन होतं. सगळा संसार प्रपंच हा होतच राहणार. भक्ती करावी लागते, संसार करावा लागत नाही, तो होत राहणार. तर माणूस त्याच्यातच गटलेला आहे ना त्या संसारात. मग सकाळी उठल्यावर काय चिंतन नसतं आपलं, गाईला गवत घालायचं, तिला सोडायची, तिला बांधायची, पाणी भरायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची. देवपूजेत काटछट, आपलं कोणीतरी बाबा नाव घेईल, आपलं काहीतरी गुणगान गाईल. म्हणून 84 लक्ष हा मनुष्य तयार केला. त्यात काय घातलं? सगळे पशु पक्षी त्याचेच आहेत. पण माणूस हा असा एक वेगळा प्राणी निर्माण, बुद्धिमान. डोकं दिलं त्याला, म्हणजे ब्रह्मांड दिलं त्याला. आपल्या देहाला जागा आहेत, हे ब्रह्मांड आहे, हे चंद्र सूर्य आहेत का असे. म्हणजे प्रत्येक तोंड कान हे जे आहेत ते प्रत्येकाच्या जागा आहेत. त्या नागपुड्या का दिल्या तर श्वास घेऊन सोडायला, ते वायू आहे तिथे. आपल्या जठरात सप्तसागर आहेत. आपल्या मणक्याचे हे जे मणी आहेत ते 21 आहेत, त्यांना 21 स्वर्ग म्हणतात. माकड हाड जे बसतो आपण ते माकड हाड, तिथून जर मणी मोजले तर ते 21. जे सृष्टीत जे जे उत्पन्न झालं ते त्याने माणसात घातलं आणि त्याला त्याच्यात जीव भरला, सजीव केला त्याला आणि मृत्यू लोकात सोडले. म्हणून ते एक अभंग आहे, त्याच्यावर चिंचेच्या पानावरी देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. आधी हा कळस निर्माण होतो आणि नंतर त्याचा पाया. नारद विचारतो विष्णूंना, देवा तुझा सगळ्यात मोठा भक्त कोण आहे? नारदाला वाटलं का मी नारायण नारायण करत फिरतो दिवसभर ना, म्हणजे मी मोठा भक्त असेल. पण हा लबाड असतो, खरं सांगत नाही, खोटं बोलत नाही. नारद म्हणे, झोपायला गेला की देवाला हरे राम करायचा, हात जोडायचा आणि शय्येवर पडायचा, झोपायचा, न चुकता नाव घ्यायचं देवाचं. आणि हा कसा कळ लावायची असली तिथे यायचं नाही नारायण नारायण करीत.